मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत महालक्ष्मीचे 108 नाव। तर होळी येत आहे, तर महालक्ष्मीचे 108 नाव होळीपर्यंत दररोज ऐका, म्हणजे माता लक्ष्मीची आपल्यावर, आपल्या घरावर अखंड कृपा राहील। भगवान विष्णूंची अखंड कृपा आपल्या घरावर राहील, कारण की जो कोणी सकाळ संध्याकाळ महालक्ष्मीचे 108 नावांचं श्रवण पठण करतो, या घरात संध्याकाळच्या वेळेस लावून दिलं दिवाबत्तीच्या वेळेस, तर माता लक्ष्मी धावती भेट घेऊन आपल्या घरात येते। तर श्रद्धा आणि विश्वासाने सर्वांनी महालक्ष्मीचे 108 नावाचं स्मरण करायचे। तर आता आपण 108 नावांना सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपली गावाची कमेंट्स नक्की करा। कुमकुम वार्चन सर्वांना पौर्णिमेच्या दिवशी नक्की करायचे। फाल्गुन पौर्णिमा, हुताशी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात। तर या पौर्णिमेला तुम्हाला कुमकुम मार्चन म्हणता कुमकुम मार्चन करता करता 108 नावांचं श्रवण तुम्हाला करायचं आहे। तर आपल्या कुंकुवामध्ये महालक्ष्मीची शक्ती सर्वात जास्त जागृत असते, म्हणून कुमकुम मार्चन करताना तुम्हाला या 108 नावांचं श्रवण करायचं आहे आणि नमः मागे बोलायचे। तर कुमकुम मार्चन तुम्ही दररोज, आजपासून सुद्धा तुम्ही दररोज पौर्णिमापर्यंत कुमकुम मार्चन सकाळ संध्याकाळ केला, देवीची आपल्यावर असीम कृपा प्राप्त होईल। तर आपण महालक्ष्मीचे 108 नावं श्रवण करता करता, प्रत्येक नाव श्रवण करताना कुमकुमचा अभिषेक करायचा आहे, माता लक्ष्मीला कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे। तर श्री गणेशाय नमो नमः, ओम श्री अव्ययाय नमः, ओम श्री अच्युताय नमः, ओम श्री अशुभालिनीय नमः, ओम श्री अर्पणाय नमः, ओम श्री अमृतावहाय नमः, ओम श्री अनुमते नमः, ओम श्री आदित्यवर्णाय नमः, ओम श्री अरुणावते नमः, ओम श्री कष्टगमाय नमः, ओम श्री कलंकरहिताय नमः, ओम श्री कलावते नमः, ओम श्री कामधेनुये नमः, ओम श्री गंभीराय नमः, ओम श्री गरुडासनाय नमः, ओम श्री जगत्प्रियाय नमः, ओम श्री धैनवर्षाय नमः, ओम श्री घोर दुर्गतिये नाशनीये नमः, ओम श्री दैत्य दानव मर्दनीये नमः, ओम श्री खगवाहनाय नमः, ओम श्री जगत्प्रियाय नमः, ओम श्री दारिद्र्य दुःख शमने नमः, ओम श्री त्रिगुणाय नमः, ओम श्री त्रैलोक्य सुंदरिये नमः, ओम श्री त्रैलोक्य होये नमः, ओम श्री दयामते नमः, ओम श्री धर्म कामार्थ मोक्षदाय नमः, ओम श्री धनदाय नमः, ओम श्री धनलक्ष्मीनाय नमः, ओम श्री पावनाय नमः, ओम श्री प्राणदाय नमः, ओम श्री पद्याय नमः, ओम श्री प्रकृते नमः, ओम श्री परमानंद रूपिणे नमः, ओम श्री पावनाय नमः, ओम श्री प्रत्यक्ष लक्ष्मीये नमः, ओम श्री पद्ममाला विभूषिताय नमः, ओम श्री ब्रह्मांडवासिने नमः, ओम श्री भक्तवत्सलाय नमः, ओम श्री भयनाशनाय नमः, ओम श्री नित्यशुद्धाय नमः, ओम श्री निरामयाय नमः, ओम श्री निरंजयाय नमः, ओम श्री नित्यपुष्टाय नमः, ओम श्री ब्रह्मवंदिताय नमः, ओम श्री धनुर्लक्ष्म्यै नमः, ओम श्री पुष्टकर्यै नमः, ओम श्री महाविभयभूषणाय नमः, ओम श्री माधवप्रियाय नमः, ओम श्री मातृकाय नमः, ओम श्री वीरेश्वराय नमः, ओम श्री ब्रह्मसहिताय नमः, ओम श्री मधुमत्यै नमः, ओम श्री मूलप्रकृत्यै नमः, ओम श्री भानुमत्यै नमः, ओम श्री सर्वास्व सुधारण्ये नमः, ओम श्री सुरसुंदे नमः, ओम श्री चारुहासिनी नमः, ओम श्री हिमशैलेंद्राय नमः, ओम श्री गजेंद्रवाहनाय नमः, ओम श्री सर्वांगयोनिये नमः, ओम श्री समप्रधानशय नमः, ओम श्री विष्णुवक्षस्थलागताय नमः, ओम श्री वास्तुदेवताय नमः, ओम श्री मनुभूषाय नमः, ओम श्री रसना प्राणदायिते नमः, ओम श्री तेजोलक्ष्म्यै नमः, ओम श्री सुकोदयाय नमः,
ओम श्री सौम्य रूपाय नमः। ओम श्री स्वार्थ साधन कर्यै नमः। ओम श्री संपूर्ण मंडलाय नमः। ओम श्री शंखभद्रासन स्थिताय नमः। ओम श्री सिद्धसेविताय नमः। ओम श्री हिरण्यगर्भाय नमः। ओम श्री सर्वमंगल मांगल्याय नमः। ओम श्री सत्यसंकल्पाय नमः। ओम श्री शुभाकराय नमः। ओम श्री सुरेंद्र निमिताय नमः। ओम श्री सुदुर्लभाय नमः। ओम श्री शुभमंगलाय नमः। ओम श्री वेम मध्यस्थाय नमः। ओम श्री वसुमत्यै नमः। ओम श्री विजयाय नमः। ओम श्री वागेश्वराय नमः। ओम श्री विश्वरूपियै नमः। ओम श्री वेमवारिण्यै नमः। ओम श्री विष्णुवल्लभाय नमः। ओम श्री विंध्यवासिन्यै नमः। ओम श्री सर्वमंगलाय नमः। ओम श्री सर्वकामप्रदाय नमः। ओम श्री सुवर्णकमलासनाय नमः। ओम श्री सुखसौभाग्यसिद्धिदाय नमः। ओम श्री सर्वाभिलाष पुण्यच्छाय नमः। ओम श्री शुद्ध्याय नमः। ओम श्री सर्वव्यापिन्यै नमः। ओम श्री सनातनाय नमः। ओम श्री स्वरूपाय नमः। ओम श्री स्वर्गाय नमः। ओम श्री शाश्वताय नमः। ओम श्री स्वरूपप्रतिष्ठाय नमः। ओम श्री सर्वभूत महेश्वराय नमः। ओम श्री संपूर्णाय नमः। ओम श्री सुरासरवरप्रदाय नमः। ओम श्री यशस्कर्यै नमः। ओम श्री योगमायाय नमः। ओम श्री योगेश्वर प्रियाय नमः। ओम श्री सर्वतभद्राय नमः। ओम श्री सोमाय नमः। ओम श्री शुक्लांबराय नमः। माता लक्ष्मी अष्टोत्तरशतनामावली संपूर्णम। तर मित्रांनो, असे महालक्ष्मीचे 108 नावांनी तुम्हाला कुंकवाचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तो कुंकू एका डब्बीत जमा करायचा आहे। काही शुभ कामाला आपल्या घरातील फॅमिलीतील कोणी बाहेर जात असेल, आपले मुलं, पती, सासू सासरे, दीर दिराने त्यांच्या कपाळाला लावून जायचे, म्हणजे त्या कामात आपल्याला यश येईल। आणि या दिवशी तुम्हाला सत्यनारायणसुद्धा करायचं आहे। जर घरात बरकती हवी असेल तर 5 हळकुंड आणायचे, 5 पिवळ्या कवळ्या आणायच्या, 1 गोमती चक्र, 1 लघु नारळ, 5 वेलदोडे, 5 लोंगा अशी तुम्हाला पोटली तयार करून घ्यायची आहे। आणि 16 वेळा श्रीसूक्त, त्यांचा तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त श्रवणच करायचे, 16च वेळा तुम्हाला श्रीसूक्त करायचं आहे। 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 माळ विष्णू गायत्री मंत्राची, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची, 1 माळ कुबेर देवतेची, 1 माळ स्वामी समर्थाची, 1 माळ कमलात्मक मंत्राची। तर अशी तुम्हाला त्या पोटलीवर सेवा करायची आहे। आणि ती पोटली तुम्हाला लक्ष्मीच्या चरणांजवळ रात्रभर पौर्णिमेच्या दिवशी विष्णू भगवानजवळ या कुलदेवतेजवळ जिथं तुम्हाला श्रद्धा वाटेल तिथं ठेवायची, त्यांच्या चरणाजवळ। आणि मग दुसऱ्या दिवशी ती पोटली उचलून जिथे तुम्ही पैसे काही थोडेफार ठेवत असणार तिथं ती ठेवून द्यायची महिनाभर, म्हणजे ती शक्ती जागृत राहते, महिनाभर बरकती राहते आपल्या घरामध्ये। परत पुढची पौर्णिमा येते, परत तीच पोटली काढायची। त्या 5 ज्या कवड्या आहे, जे लघु नारळ आहे, गोमती चक्र आहे, तर त्यांना परत गंगाजलाने धुवून त्यांना हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या आहे। थोडे पिवळे चावल करायचे, या पिवळे लाल चावल करून त्या पोटलीतच टाकायचे। तर प्रत्येक वेळेस बदलवायची, थोडे थोडे आपल्या मनानुसार परत पोटली बनवायची। 16 वेळा श्रीसूक्त, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, असं जे माळ सांगितली ते संपूर्ण अशी सेवा करायची आणि ती आपल्या लॉकरमध्ये ठेवून द्यायची। खरोखर खूप खूप फरक पडतो। शनिवारच्या दिवशी या पौर्णिमेच्या दिवशी 1 पिंपळाचं पान आणून त्यावर ओम नमः शिवाय लाल चंदनने या लाल कुंकुवाने लिहून ते सुद्धा लॉकरमध्ये तुम्ही ठेवू शकता। त्याच्याने सुद्धा माता लक्ष्मीची आपल्यावर खूप कृपा प्राप्त होते। तर अशी तुम्हाला ही सेवा करायची। लक्ष्मी प्राप्तीच्या या सेवा आहेत, व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जाईल, तर तुम्ही त्या सेवा नक्की करा। खरोखर खरोखर खूप फरक पडतो, 100% गॅरंटी सांगते। तर मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा दोघी चॅनलांना। शालिनी भक्तिसागर कथा, शालिनी भक्तिसागर दोघी चॅनलांना लाईक शेअर सबस्क्राईब। जय माता दी। मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण